सहस्रदळ ब्रह्मरंध्रजाचे घर, 17वी निरंतर वसे जेथे. रक्तशुभ्रवर्ण नीळप्रीत दिसे, दृष्टी शुद्ध असे तयामध्ये. फार किती सांगो सज्ञान तुम्ही जन, अर्थ हा समजोने मौन धरा. गुह्याचे ही गुह्य निवृत्तीने दाविले, मीची वाचा हो बोले बोलतसे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 13 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकवर 8व्या अध्यायात 117 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. ओम इतिकाक्षरं ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण, यः प्रयाति त्यजन देहम स याति परमांगतिम. अर्थात योगामध्ये स्थिर झाल्यावर परम पवित्र ओंकाराचं जर उच्चारण केलं आणि असं उच्चारण करत असताना भगवंत सांगतात की माझं स्मरण केलं, आणि असं स्मरण चाललं असतानाच आपल्या देहाचा ज्यानं त्याग केला त्याला निश्चित आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. कारण याच अध्यायाच्या सुरुवातीला 6व्या श्लोकमध्ये भगवंत सांगतात की यम यम वापी स्मरणभाव त्यजते अंते कलेवरम तम तम वैति कौंतय्य सदा तद्भाव भाविता. मृत्यूसमयी जो विचार मनामध्ये आलेला असेल अर्जुना, ती गती त्या जीवाला प्राप्त होत असते. म्हणून परमगती प्राप्त व्हावी अशी जर वाटत असेल तर त्या दृष्टीनं असणारा विचारच मनामध्ये यायला पाहिजे. आणि तो विचार येत असतो, परंतु त्याकरता संपूर्ण आयुष्याची साधना कामी लावावी लागते महाराज. उगाउगी स्मरण येत नाही चित्ताच्या ठिकाणी. कारण देह आणि देही अर्थात शरीर आणि आत्मा यांचं ऐक्य इतकं झालेलं असतं महाराज की आत्मा हा देहालाच मी म्हणून समजायला लागत असतो. आणि जेव्हा त्याचा त्याग करायची वेळ येते त्यावेळेस अनंत यातना होत असतात. त्या यातनांमध्ये भगवंताचं स्मरण होणं हे खरं तर अशक्य. परंतु भगवंत सांगतात ज्याने इंद्रियांना हे वळण लावून घेतलेलं आहे, पडिले वळण इंद्रिया सकळ, अशा माणसाच्या ठिकाणी, अशा जीवाच्या ठिकाणी अर्जुना माझं स्मरण, माझं रूप त्याच्या डोळ्यापुढे सहजपणे उभं राहत असतं. शरीराच्या व्याधी भोगावरी द्यावा या नियमानं त्या वेदना त्याच्या ठिकाणी जाणवतच नाही. कारण त्याची एकाग्रता माझ्या ठिकाणी, त्याचं चित्त, त्याचं मन माझ्या ठिकाणी इतकं एकाग्र झालेलं असतं, माझ्यात इतकं जे समाविष्ट झालेलं असतं की स्वतःचं अस्तित्व तो विसरून जातो. आणि त्यामुळंच होणाऱ्या यातना या त्याच्या ठिकाणी जाणवत नाही. उलट पक्षी आपला उद्धार व्हावा या तळमळीनं सतत असा जीव भगवंताचं नामस्मरण करत असतो. आणि या नामस्मरणातच अंतिम श्वास तो घेत असतो. अर्थात ओंकार, ब्रह्म आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण यात मुळीच भेद नाही, हे भगवंतच या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहेत.
आणि त्याला परमगती प्राप्त होणार याती नास्त्यत्र संशय. यात संशय घेण्याचं कारणच नाही भगवंत सांगतात. भगवान श्रीकृष्णांचा निर्विशेष ध्वनी म्हणजेच ओंकार होय. अर्थात हरे कृष्ण या ध्वनीमध्ये सुद्धा ओंकार समाविष्ट आहेच आहे महाराज. आणि आमचे सांस्कृतिक पौराणिक या ज्या पद्धती आहेत त्या खरं तर शरीराच्या अनुषंगानं जप तप सुद्धा इतकं व्यवस्थित मांडलेले आहेत की शरीर स्वास्थ्य सुद्धा त्यामुळे सुधारत असतं. मागं शास्त्रज्ञांनी सुद्धा शोध लावला महाराज की विठ्ठल 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 असा जर जप केला तर ब्लॉकेज सुद्धा शरीराचे निघून जातात. अटॅक येण्यापासून असा जीव सुरक्षित राहतो. अशा माणसाला अटॅकच येत नाही. पण रोज सकाळी किमान 5 मिनिट विठ्ठलाचा जप व्हायला पाहिजे. तसं ओंकार ध्वनी आम्ही जेव्हा दीर्घ श्वास घेऊन काढतो त्यावेळेस चित्त इतकं एकाग्र होऊन जातं की भगवंताच्या रूपाशिवाय भगवंताच्या नामाशिवाय उच्चार ओंकाराचा असतो परंतु चित्ताच्या ठिकाणी नाम मात्र भगवंताचं कोरलं जात असतं. भगवंताशी एकरूपता ती साधली जाते. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय यात 117 क्रमांकाच्या ओळीनं म्हणतात, तैसे ओम हे स्मरो स्मरे सरे, तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणू पुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे. हे ब्रह्मांड स्वरूप जे आहे, ब्रह्मांडाचं जे स्वरूप आहे, भगवंत सांगतात की मरणाच्या समयी ओंकार त्याचा उच्चार झाला आणि तेथेच प्राणू पुरे म्हणजे प्राणवायू त्याच ठिकाणी निघून गेला. तो जीव या कुडीचा त्याग करून शरीराचा त्याग करून चैतन्य जे आहे चैतन्यामध्ये समाविष्ट होत असेल तर तो क्षण मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे. मग चैतन्याच्या ठिकाणी त्या जीवाच्या ठिकाणी चैतन्यच फक्त शिल्लक राहतं. त्या ठिकाणी जडत्व शरीराचं किंवा प्रकृतीचं बंधन हे राहतच नाही. जीव सर्वार्थानं मुक्त होतो. अंतसमयी वासनाच प्रगट न झाल्यामुळं निर्वासना होऊन जीव निरीच्छ होऊन आशा विरहित होऊन या आलेल्या चैतन्यामध्येच तो समाविष्ट होऊन जातो. परंतु त्याकरिता ती स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे. कोणती? की अंतिम श्वास आहे आणि त्या श्वासाच्या वेळेस भगवंताचं रूप डोळ्यापुढे आहे. भगवंताच्या नामाशी अशा माणसाची नाड जोडलेली आहे. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणू पुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे. त्याबरोबर ओंकाराचं स्मरण बंद पडतं आणि तेव्हाच प्राणवायूचा शेवट होतो. मग ओंकाराचं स्वरूप तेच एक उरतं. याकरिता मात्र कोणता क्षण अंतिम आहे याचं आम्हाला ज्ञान नसल्यामुळं त्यावर उपाय म्हणून भगवंताने या 8व्या अध्यायामध्येच 7व्या श्लोकमध्ये सांगितलं आहे की तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच मय्यार्पित मनोबुद्धेन मामे वैश्यसी असंशयम. संशयच ठेवू नको. सतत माझ्या नामाचा उच्चार करीत राहा अर्जुना. त्यानं होईल काय की अंतक्षण अंतिम श्वास कोणता असेल हे जीवाच्या ठिकाणी भगवंतांनी कळू दिलेलं नाही महाराज.
सुख दुःख समेकृता लाभा लाभो जया जयो 6 गोष्टी भगवंताने आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहे. कोणता क्षण सुखाचा असेल सांगता येत नाही, कोणता क्षण दुःखाचा असेल हेही सांगता येत नाही, कोणत्या क्षणी आम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार आहोत नाही सांगता येत महाराज, किंवा कोणत्या क्षणी कोणत्या कामामध्ये आम्हाला अपयश येणार आहे हेही सांगता येत नाही. तसंच कोणत्या क्षणाला आमचा जन्म होणार आहे आणि कोणत्या क्षणी अंतिम श्वास आहे लिखित, हे सुद्धा भगवंताने जीवाच्या ठिकाणी कळू दिलेलं नाही. अर्थात ही आपल्या दृष्टीने एक देणगीच आहे. अहो, सुख कोणत्या क्षणी आणि दुःख कोणत्या क्षणी हे जर माहीत झालं असतं, एखाद्याचं आयुष्य जर संपूर्ण दुःखानंच भरलेलं आहे हे त्याला जन्मताच कळालं असतं, तो कशाला जगाच्या भानगडीत पडेल महाराज. किंवा एखाद्या कामामध्ये जय किंवा पराजय, यश किंवा अपयश हे जर माहीत झालं तर अपयशाचं कार्य तो करणारच नाही. अर्थात त्याच्या अपयशाचं कार्यसुद्धा प्रकृतीच्या जडणघडणमध्ये आवश्यक असतं महाराज. म्हणून भगवंताने या 6 गोष्टी आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत आणि अंतिम क्षण असा साध्य व्हावा की आम्ही स्मरण करतो आहे आणि भगवंताचं रूप, भगवंताचं नाम आमच्या समोर आहे, भगवंताचं रूप समोर आहे, भगवंताचं नाम मुखामध्ये आहे आणि अंतिम क्षण तोच ठरतो आहे. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राण उरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे उरतं ते चैतन्य उरतं. चैतन्याशिवाय दुसरं काहीही शिल्लक राहत नाही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.